नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी झटपट बनणारा असा गोड पदार्थ बनवत आहे। तर चवदार आणि मऊसूत अशी नारळाची बर्फी आज मी बनवत आहे। या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे। तर गॅस हा मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा तूप मी घालत आहे। 2 कप सुक्या खोबऱ्याचा कीस यामध्ये घालत आहे। या ठिकाणी तुम्ही ओलं खोबरसुद्धा वापरू शकता। तर आता साधारण हलका सोनेरी रंग येईपर्यंत ते मी परतून घेणार आहे। तर 2 ते 3 मिनिटात हलका सोनेरी रंग आलेला आहे। यामध्ये 1 कप दूध मी घालत आहे आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित हलवून घेत आहे, मिक्स करून घेत आहे। तर त्याला आता थोडंसं शिजू द्यायचं आहे 3 ते 4 मिनिटं। तर आता यामध्ये मी 1 कपाला थोडीशी कमी अशी साखर घालत आहे। पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तर साखर छान विरघळेपर्यंत तिला हलवत राहायचं आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा विलायचीची पूडसुद्धा घालत आहे। पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आता गॅस मी बंद केलेला आहे। या ठिकाणी मी या प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये जे खोबऱ्याचं सारण आहे ते पसरवून घेत आहे एकसारखं। आणि ते एकसारखं पसरवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचे काप घालू शकता। या ठिकाणी मी बदाम आणि काजूचे बारीक केलेले काप घालत आहे। तुम्ही पिस्त्याचे कापसुद्धा घालू शकता। त्याला या चमच्याच्या साहाय्याने हलकं असं मी प्रेस करून घेत आहे आणि साधारण 2 तासासाठी मी ते सेट करण्यासाठी ठेवत आहे। आता 2 तासानंतर याला चौकोनी किंवा डायमंडच्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता। चवीलाही एकदम मस्त लागणारी मऊसूत अशी नारळाची बर्फी तयार आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।